ज्योती मल्होत्राला अखेर अटक करण्यात आली आहे। तिला अटक केल्यानंतर मात्र रोज नवनवे खुलासे आता समोर येताना दिसत आहेत। तिची डायरी आता पोलिसांच्या हाती लागलेली आहे आणि या डायरीतून खळबळजनक खुलासे समोर आलेले आहेत। पाकिस्तानला जाऊन आल्यानंतरचे काही उल्लेख तिनं या डायरीत केल्याचं समोर येत आहे। 2012 सालचा कॅलेंडर असलेली ही डायरी असून ज्योतीनं पाकिस्तान संदर्भात काय वाटतंय ते या डायरीत लिहिलंय। या डायरीत तिनं पाकिस्तानचं वर्णन केलेलं आहे। पाकिस्तानात फिरण्यासाठी वेळ कमी मिळायचा असं देखील ती म्हणते। नेमकं या डायरीत काय काय लिहिण्यात आलंय पाहूया आपण। 2012 साली असलेली ही डायरी आहे। 2012 सालचं कॅलेंडर असलेली ही डायरी आहे। हम सभी एक धरती एक मिट्टी के बने हैं असं ती म्हणते। पाकिस्तानमध्ये फिरण्याकरता फारच कमी वेळ मिळाला असं ज्योतीचं म्हणणं आहे। सरहदों की दूरियां पता नहीं कब तक बरकरार रहेगी, पर दिलों में जो गिले शिकवे हैं वो मिट जाएंगे असं म्हणते ज्योती मल्होत्रा। पाकिस्तान सरकारला मी विनंती करते की त्यांनी भारतीय लोकांकरता गुरुद्वारे मंदिरं खुली करावी। त्यांनी तसं केलं तर पाकिस्तानात हिंदू जास्त प्रमाणावर येतील असं तिचं म्हणणं आहे। 1947 मध्ये फाळणीच्या वेळी जे वेगळे झाले आहेत असे जे लोक आहेत, अशी जी कुटुंबीय आहेत ते एकत्रित येण्यात मदत होईल असंही तिने या डायरीत नमूद केलंय। पाकिस्तान फार सुंदर आहे, क्रेझी कलरफुल आहे असं वर्णन ज्योती मल्होत्रा करते। 2012 सालचं कॅलेंडर या डायरीत जर असेल तर ज्योती मल्होत्रा 2012 सालापासूनच पाकिस्तानच्या संपर्कात होती का अशी ही एक शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतो आपल्या प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, ज्योतीला जेव्हापासून अटक करण्यात आली आहे, ताब्यात घेण्यात आलंय, ज्योती मल्होत्राकडून वेगवेगळे खुलासे आता समोर येताना दिसते आहेत। आता तर एक डायरी समोर आलेली आहे, डायरी प्राप्त झालेली आहे ज्यामध्ये 2012 सालचं कॅलेंडर असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे ज्योती तेव्हापासूनच संपर्कात होती का अशा आता शंकेला वाव मिळतोय। स्वप्नील, लागली अगदी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला जेव्हापासून अटक करण्यात आलेली आहे, अनेक खुलासे समोर येताना पाहायला मिळाले। दरम्यान ज्योतीला अटक केल्यानंतर चौकशी अंती सुद्धा अनेक माहिती समोर आली। मात्र ज्योतीची जी डायरी आहे ती डायरी पोलिसांच्या हाती लागली आणि यामध्ये जेव्हा ज्योती पाकिस्तानमध्ये गेली होती तेव्हाच्या काही आठवणी होत्या त्या डायरीमध्ये रेखाटलेल्या आहेत आणि त्यावरून काही माहिती येताना पाहायला मिळते। त्याचप्रमाणे ज्योतीच्या जी डायरी आहे ती 2012 सालची आहे, त्यामुळे 12 सालपासून आतापर्यंत काय काय नक्की या डायरीमध्ये नमूद केलेलं आहे याचा खोल चौकशी सुद्धा सुरू आहे। मात्र अगदी स्वप्नील, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत। सतीश सर, जेव्हापासून अटक करण्यात आलेली आहे ज्योतीला नवनवीन खुलासे हे समोर येताना दिसत आहेत। आता तर जी डायरी सापडलेली आहे त्या डायरीत तिनं पाकिस्तानचं तर वर्णन केलेलं आहेच, शिवाय या डायरीत जे कॅलेंडर आहे ते फार लक्षवेधी आहे, कारण ते कॅलेंडर 2012 सालचं असल्याचं कळतंय। त्यामुळे तेव्हापासूनचे हे सगळे धागेदोरे आहेत का हे देखील आता शंका उपस्थित होतीये। नक्कीच ज्योती मल्होत्राची जी चौकशी चालू आहे त्यातून नवीन नवीन पैलू आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहेत आणि एका सुरक्षित हेरासारखं तिचं काम आहे हे असं एक पिक्चर आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहे। एका बाजूला NIA संबंधित किंवा इंटेलिजन्स ब्युरोशी संबंधित जी चौकशी सुरू आहे त्यामध्ये कुठलीही माहिती ज्योती मल्होत्रा देत नाहीये, उडवाउडवीची उत्तरं देते। पण दुसऱ्या बाजूला जे डिजिटल एव्हिडन्स आपल्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आताच तुम्ही जसं सांगितलं की इव्हन तिची डायरी असेल किंवा तिचं जे सामान त्याची जी तपासणी त्या ठिकाणी करण्यात आली त्यातून स्पष्टपणे दिसतंय की ज्योती मल्होत्रा ही अत्यंत सराईत हेरासारखं त्या ठिकाणी काम करते आणि 2012 पासून जर अशा प्रकारचे लिंक त्या ठिकाणी सापडत असतील तर हा प्रकार फक्त मागच्या काही महिन्यातला किंवा एखाद्या वर्षातला ज्योती मल्होत्राचं कनेक्शन हे पाकिस्तानशी नाही तर मागच्या कित्येक म्हणजे एका दशकाहून सुद्धा जास्त कालावधीसाठी ही त्या पाकिस्तानशी आणि ISIशी निगडीत आहेत हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय। आणि माझ्या मते हे फक्त कनेक्शन पाकिस्तान आणि ISI पुरतं मर्यादित नसणार आहे। ज्या प्रकारे तिने व्हिजिट चायनामध्ये केलेली आहे तर नक्कीच चायना पाकिस्तान हा सुद्धा अँगल त्यामधून आपल्याला समोर त्या ठिकाणी येऊ शकतो।
मुळातच हिनं मुरिदकेमध्ये जाऊन जे आहे हेरगिरीशी संबंधित प्रॉपर ट्रेनिंग त्या ठिकाणी घेतलं होतं. म्हणून सहजासहजी फक्त एक युट्यूबर किंवा फक्त जे आहे काही माहिती प्रोपोगंडा पाकिस्तान विषयी पसरवण्याचं काम ही करत नाहीये, तर अत्यंत तिची जी आहे पाळंमुळं ISIशी फार खोलवर त्या ठिकाणी जोडली गेलेली आहेत. असंच आतापर्यंत बाहेर आलेल्या माहितीवरून आपल्याला एक प्रकारे तशा प्रकारचं पिक्चर इमर्ज होताना दिसतंय. अगदी सतीश सर, तेच मुरिदके ज्या ठिकाणी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं आणि दहशतवाद्यांचा तो तळ उद्ध्वस्त केलेला होता, तिथंच जाऊन ज्योतीनं सुद्धा ट्रेनिंग घेतली असल्याची अपडेट समोर येते. नक्कीच मुरिदकेमध्ये जे आहे LET लष्कर ए तैयबाचं जे आहे हेडक्वार्टर त्या ठिकाणी आहे. बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं आहे आणि बेसिकली हे हेडक्वार्टर म्हणजे या ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज चालतात. म्हणजे रिक्रुटमेंट पासून तर त्या तरुणांची माथी भडकवण्यापासून ट्रेनिंग पासून वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी ऍक्टिव्हिटीज प्लॅनिंग करणं एक्झिक्युशन करणं आणि मग त्यामधला हा सुद्धा एक कॉम्पोनंट आहे की साधारणतः 3 ते 4 आठवड्यांचं नेमकं हेरगिरी कशी करायची याच्याशी संबंधित सुद्धा प्रोफेशनल ट्रेनिंग या LETच्या हेडक्वार्टरमध्ये लष्कर ए तैयबाच्या हेडक्वार्टरमध्ये मुरिदकेमध्ये देण्यात आलं होतं आणि ज्योती मल्होत्रा ही त्या ठिकाणी गेली होती अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. म्हणजेच एकूणच कशा प्रकारे या टेररिझमशी संबंधित इकोसिस्टम पाकिस्तानमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे हे सगळे प्रूफ आपल्या समोर जे येत आहेत त्यावरून स्पष्टपणे आपल्या समोरही येत आहे आणि जगानं सुद्धा आता याची सिरियसली दखल घेण्याची गरज आहे. अगदी सतीश सर, तुम्ही काही सेकंद थांबाल, कारण पुढची देखील या संदर्भात बातमी आहे ज्यावर मला तुमची प्रतिक्रिया घेणं फार महत्त्वाचं वाटतंय. बातमी ज्योती मल्होत्रा संदर्भातच आहे सर. ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सअपमधून धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. एक महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय. ज्योती मार्फत रॉ एजंटपर्यंत पोहोचण्याचा ISIचा उद्देश होता. कटाची संपूर्ण योजना ज्योती मल्होत्राच्या चॅटमधून उघड झालेली आहे. ज्योती मल्होत्रा आणि ISIच्या एजंट अली हसनचा धक्कादायक चॅट हे समोर आलेलं आहे. भारतीय गुप्तहेराला शोधून गुरुद्वारात नेण्याचे ज्योतीला आदेश देण्यात आलेले होते असं देखील या व्हॉट्सअपमधून आता समोर येत आहे. सतीश सर, नक्कीच अत्यंत तगडे असे डिजिटल एव्हिडन्स जे आहेत ज्योती मल्होत्राच्या या चौकशीमधून आपल्याकडे येत आहेत. एन्क्रिप्टेड व्हॉट्सअप चॅट्स त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडिया चॅटशी संबंधित सुद्धा माहिती आपल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजकडे आलेली आणि त्यातलाच एक टप्पा म्हणजे मुळात काय होतं ISIला जे आहे भारतामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी कारवाया करायच्या आहेत आणि समजा पाकिस्तान मधला एखादा मुस्लिम व्यक्ती किंवा भारतामधल्या मुस्लिम व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवलं तर काही प्रश्नचिन्ह निर्माण होतील, काही जे आहे साशंकतेनं त्याच्याकडे पाहिलं जाईल. म्हणून भारतामधल्याच अशा नॉन मुस्लिम व्यक्तीला त्या ठिकाणी हेरणं, त्यालाच एक प्रकारे हेर म्हणून ट्रेनिंग त्या ठिकाणी देणं आणि अशा ज्योती मल्होत्राच्या माध्यमातून जर अशी महिला त्या ठिकाणी असेल तर तिच्यावर जे आहे कोणी शंका घेणार नाही. गुरुद्वारामध्ये त्या ठिकाणी जाणं, तिथले फोटोग्राफ्स काढणं, इत्थंभूत माहिती मिळवणं हे अत्यंत सोपं जाईल. हे ISI त्या ठिकाणी ओळखून होतं. म्हणूनच माझ्या मते ज्योती मल्होत्राला एक ऍसेट म्हणून ISIनं जे आहे मागच्या काही काळामध्ये वापरलेलं आहे आणि तशाच प्रकारचे इनपुट्स आपल्या समोर येताना दिसत आहेत. अगदी सतीश सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. काय नेमकं हे चॅट होतं, काय संवाद होता, ऐकूया आपण. जेव्हा तुम्ही अटारीला गेला होतात तिथे कोणाकोणाला प्रोटोकॉल मिळाला होता? कोणाला मिळाला? मला तर नाही मिळाला. म्हणजेच एखादा अंडर कव्हर एजंट असेल. यार, बघूनच लक्षात येतं. तुम्हाला कसं बाहेर काढायचं होतं, कसं पाठवायचं होतं हा माझा प्रश्न. तुम्हाला त्याला गुरुद्वारात आणायचं होतं, रूममध्ये दोघांना बसवायचं होतं. नाही, ते एवढे वेडे थोडीच आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.